नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा रेक्टिफिकेशन व्हिडिओ आहे. जो जुना व्हिडिओ होता आपला सीएचएम आणि अकाउंट्स या विषयाचा, तर त्यातला सीएचएमचा जो पहिला पार्ट आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अर्धे प्रश्न जे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उर्वरित अर्धे प्रश्न भाग 2 मध्ये पाहणार आहोत. सो दोन्ही भाग बघा व्यवस्थित, आणि यामध्ये कुठलंही बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये. तर पूर्वीचे जे काही व्हिडिओज होते ज्यामध्ये डिस्टर्बन्स जास्त होता ऍक्च्युली, तर तो पूर्ण कमी करून आपण बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे काढून सर्व व्यवस्थित क्लीन ऑडिओ मध्ये आपण हा व्हिडिओ देत आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या फायद्याचा असू शकतो. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे पूर्वीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये म्युझिक होतं, तर हाच रेक्टिफाईड व्हिडिओ आहे या सब्जेक्टसाठी, सीएचएम या सब्जेक्टसाठी, किंवा पेपर क्रमांक 1 म्हणू शकता तुम्ही. तर कशा प्रकारे याचं संपूर्ण आपण विश्लेषण केलेलं आहे आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेचं, आणि त्या आधारे आपण दिलेलं आहे एक मार्गदर्शिका. या पुस्तिकेत काय काय समाविष्ट आहे बघूया. सन 2017 ते 25 पर्यंत 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सखोल विश्लेषण केलेलं आहे. अध्याय म्हणजे सब्जेक्ट निहाय प्रश्नांची वारंवारता व महत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर निश्चित येणारे प्रश्न, वारंवार विचारले जाणारे प्रश्न व अपेक्षित प्रश्न, प्रथम श्रेणी डिस्टिंक्शन लेवल उत्तराचा दर्जा कसा असला पाहिजे तर ते यात दिलेलं आहे. जे एक डिस्टिंक्शन लेवलला पास होतात ते विद्यार्थी कसं उत्तर लिहितात या पद्धतीमध्ये. संक्षिप्त रूपे दिलेले आहेत 50, साधारणपणे 25+ आहेत ते वर्षनिहाय प्रत्येक वर्षाच्या अकॉर्डिंगली. जोड्या जुळवामध्ये महत्वाचे क्रम आणि कलम जे आहेत त्यांचा क्रमांक आणि त्याबद्दल दिलेला आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नानंतर परीक्षकाच्या ज्या टिप्स आहेत त्याही दिलेल्या आहेत. सामान्य चुका, कुठल्या चुका तुम्ही टाळू शकता याही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. 7 दिवसाची स्मार्ट उजळणी योजना दिलेली आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कुशल रणनीती कशा प्रकारे तुम्ही आखू शकता, किंवा टाइम मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो, आणि शेवटच्या दिवसाची उजळणी करण्यासाठी काय पद्धत अवलंबू शकता, ह्याही गोष्टी दिलेल्या आहेत. तर या प्रश्नपत्रिकांमध्ये याच्यामध्ये आपण सर्व 8 वर्षाचं अनालिसिस करून हा सेट बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ 2 भागामध्ये येईल. पहिल्या भागामध्ये तुम्हाला अर्धे प्रश्न यामध्ये आपण सॉल्व्ह करूया दीर्घोत्तरापर्यंत, आणि टिपा लिहा वगैरे जे आहेत ते दुसऱ्या भागामध्ये आपण सॉल्व्ह करूया, ते पूर्ण बघूया. तर पुढे आता कसं प्लॅन करतोय आपण, त्यामध्ये या भाग 1 मध्ये प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण कशा प्रकारे केलेलं आहे. खाली दिलेल्या विश्लेषण 8 वर्षाच्या जीडीसीएच्या प्रश्नपत्रिकांवरती आधारित आहे. हे विभाग नीट अभ्यासा आणि महत्वाच्या विषयावरती लक्ष केंद्रित करा. त्याच्या विषयाचं महत्व आणि त्याच्या जे अनिवार्यता काय आहे त्या पद्धत आपण हा एक तक्ता बनवलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्व विषय किंवा अध्याय म्हणू शकतो आणि विषय, सरासरी गुण किती असतात त्या टॉपिकला, आणि प्रश्नाचा प्रकार कसा असतो आणि महत्व काय आहे. पहिला प्रश्न संक्षिप्त रूपे, फुल फॉर्म्स, ज्याला इंग्रजीमध्ये अब्रिव्हिएशन्स म्हणतो आपण. 20 मार्कचा प्रश्न असतो, कोणत्याही 10चे उत्तर द्यायचे असतात. हे सगळ्यात अनिवार्य प्रश्न आहे. त्यानंतर जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा भरा 10 मार्क्सला असतात. जोड्या योग्य जुळवणे हे सुद्धा अनिवार्य प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा, कोणत्याही 4 लिहायच्या आहेत 20 मार्कला. तर साधारणपणे हे 3 प्रश्न जरी झाले तरी 50 इथे मार्क्स मिळून जातात तुम्हाला. प्रत्येकी 5 गुण असतात. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे चौथा, त्याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार विचारले जातात, ज्यामध्ये 10 ते 15 मार्कचा प्रश्न असतो. दीर्घोत्तरी प्रश्न, निश्चित येणारे प्रश्न आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार हा. त्यानंतर महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम मोफा, हा 10 ते 15 मार्कचा प्रश्न असतो. दीर्घोत्तरी निश्चित येणारा प्रश्न आहे. सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या, हा सुद्धा निश्चित येणारा प्रश्न 10-15 मार्क्सला दीर्घोत्तरामध्ये. सभासदत्वाचे प्रकार काय असतात हे सुद्धा निश्चित येणारा प्रश्न आहे 10 ते 15 मार्कला. गृहनिर्माण संस्था कार्यपुस्तिका म्हणजेच मॅन्युअल, हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. याचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. सर्वसाधारण सभेचे प्रकार व कार्य, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे.
सहकारी चळवळीचा ऐतिहासिक आढावा म्हणजेच हिस्ट्री किंवा इतिहास सहकारी चळवळीचा हे आपण हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. हिशोब पुस्तके व नोंद वही पुस्तक हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. नोंदणी प्रक्रिया. तर हे अशा प्रकारचे सर्व विषय आहेत. या प्रत्येक विषयाबद्दल तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे आणि हे जरी तुम्ही ह्या पूर्ण PDF घेतली आणि अभ्यासली तरी तुम्हाला चांगलं त्याच्यामध्ये मार्क्स मिळून जातात. पण 35 ते 40 मार्क्स तर तुम्हाला 100% यामध्ये येईल. त्यानंतर वारंवार विचारले जाणारे विषय कुठले कुठले आहेत, म्हणजे थोडक्यात कुठल्या टॉपिक वरती जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात हे आपण पाहणार आहोत आणि कुठल्या प्रश्नामध्ये विचारले जातात हे पण आपण पाहणार आहोत. पहिला दीर्घोत्तरी प्रश्न असतो. साधारणपणे 7 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे हा. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार विचारलेले आहेत. 23, 24, 25 या वर्षी देखील हा निश्चित येणारा प्रश्न आहे. मोफा महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम ऍक्ट हा सुद्धा प्रश्न 6 वेळा विचारलेला आहे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सभासदत्वाची कर्तव्य जबाबदाऱ्या हा सुद्धा प्रश्न निश्चित येणारा प्रश्न आहे. सभासदत्वाचे प्रकार, गृहनिर्माण संस्थेचे पुनर्विकास हा टिपा लिहामध्ये येतो प्रश्न. त्यानंतर संस्थेचे लेखापरीक्षण टिपा लिहामध्ये येते. विशेष सर्वसाधारण सभा हे सुद्धा टिपा लिहामध्ये येतात. गृहनिर्माण संस्था कार्यपुस्तिका मॅन्युअल हा सुद्धा टिपा लिहामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर थकबाकी वसुली हा टिपा लिहामध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच कन्व्हेन्स डीड म्हणतो आपण त्याला, डीम्ड कन्व्हेन्स, यामध्ये हा टिप लिहामध्ये प्रश्न येऊ शकतो. हिशोब पुस्तके व नोंद पुस्तके हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. सर्वसाधारण सभेचे कार्य व प्रकार हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. त्यानंतर सहकारी चळवळीचा इतिहास, त्याचा आढावा हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. संस्थेच्या निधीची उभारणी, सभासदांच्या मृत्यूनंतर हितसंबंधाचे हस्तांतरण, वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच अॅन्युअल जनरल मीटिंग, नोंदणी प्रक्रिया, सिंकिंग फंड, कर्ज निवारण निधी. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत आणि वारंवारिता काय, हाय प्रायोरिटी कशी आहे त्या पद्धतीने आपण हा एक चढत्या क्रमाने आपण उत्तरं दिलेली आहेत. उतरत्या क्रमाने सर्वात जास्त विचारला जाणारा पहिला आणि सर्वात कमी विचारला जाणारा सर्वात शेवटी. त्यानंतर संक्षिप्त रूपे काय आहेत बघूया पहिल्या प्रश्नासाठी. तर हे सर्व 25 संक्षिप्त रूपे आहेत. हे सर्व तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. पहिलं नाबार्ड आहे, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. त्यानंतर म्हाडा आहे, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. सर्व वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे हा. वॅमनिकॉम, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था. त्यानंतर हुडको, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, गृहनिर्माण व नगर विकास महामंडळ, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, HDFC, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ, NHB, नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग, NBCC, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ, NCHF, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ, RCS, रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्थेचे निबंधक, युनो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना, CWC, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, केंद्रीय गोदाम महामंडळ. त्यानंतर USHA, अर्बन स्लम हाऊसिंग एजन्सी, शहरी झोपडपट्टी गृहनिर्माण संस्था, NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, SJSRY, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, NUHHP, नॅशनल अर्बन हाऊसिंग अँड हॅबिटॅट पॉलिसी, राष्ट्रीय शहरी गृहनिर्माण व निवास धोरण, ISSHUP, इंटिग्रेटेड सबसिडाइज्ड हाऊसिंग स्कीम फॉर अर्बन पुअर, शहरी गरिबांसाठी एकात्मिक अनुदानित गृहनिर्माण योजना, नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक. त्यानंतर MRSS, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, NCCF, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, IGNU,
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नू, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट, अमूल, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, आनंद गुजरात, गोकुळ कोल्हापूर. आता याच्यामध्ये ना जे आपण हे संक्षिप्त रूपे पाहिलेले आहेत, या सर्व संक्षिप्त रूपे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. HDFCचा फुल फॉर्म मी सांगितलेला आहे, तो HDFCचा फुल फॉर्म तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आला तर. त्यानंतर कलम आणि त्यांच्या जोड्या. आता हे जोड्या लावामध्ये शक्य करून कलमच विचारले जातात, तर त्यामुळे कलम 34 असेल किंवा कलम 35 असेल, 32 वगैरे हे सर्व कलम विचारले जातात. आता पहिलं आपण पाहूया कलम आणि त्याची तरतूद. हे समजून घेण्यासाठी आपण एक चांगला तक्ता बनवलेला आहे, एक टेबल. त्यामध्ये कोणत्याही वर्षी विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण शेवटी बघतोय. सुरुवातीला अशा प्रकारचा कॉलम तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी दिसतील. कलम आणि तरतूद. कलम 24 सहकारी शिक्षण व प्रशिक्षण, कलम 27 सहयोगी सभासद असोसिएट मेंबर, कलम 32 संस्थेची कागदपत्रे पाहण्याचा सभासदांचा अधिकार, कलम 35 सभासदाची हकालपट्टी मतमोजणी, कलम 65 ठेवायाचा हिशोब व पुस्तके, कलम 75 सहकारी न्यायालय, कलम 76 वार्षिक सर्वसाधारण सभा, कलम 77 प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक, कलम 80 थकबाकी वसुली, कलम 81 लेखापरीक्षण ऑडिट, कलम 82 लेखापरीक्षण दोष दुरुस्ती ऑडिट रेक्टिफिकेशन म्हणतो आपण त्याला, कलम 83 निबंधकाकडून चौकशी, कलम 89 संस्थेची तपासणी, कलम 91 सहकारी न्यायालयात वाद, कलम 91 विश्वास ठराव म्हणजेच मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स, कलम 101 निवडणूक नामनिर्देशन नाकारल्यावर अपील, कलम 144 निवडणुकीसाठी चिन्हे सिम्बॉल फॉर इलेक्शन, कलम 152 दफ्तर जप्त करण्याच्या निबंधकाचा अधिकार, कलम 154 सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी विशेष कलम आहे, कलम 154(ब)29 थकबाकी वसुली दाखला रिकव्हरी सर्टिफिकेट, मोफा, कलम 11 अभिहस्तांतरण मानवी अभिहस्तांतरण, 1963 मोफा महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम मोफा या वर्षी आला, आनंद गुजरात अमूल, कोल्हापूर महाराष्ट्र गोकुळ किंवा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता. आता हे प्रश्न जे आहेत ना, कुठले प्रश्न आहेत आता सर्वात जास्त विचारले टॉप 20 प्रश्न, अत्यंत महत्वाचे प्रश्न याच्यामध्ये आपण देतोय, जे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विविध प्रकार स्पष्ट करा, त्यांची वैशिष्ट्ये व कार्य लिहा. हा प्रायोरिटी वाईज आपण डिसाईड केलेले किंवा बनवलेले आहेत. यामध्ये पहिला प्रश्न तो होता. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम 1963 मोफाच्या तरतुदी स्पष्ट करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाचे विविध प्रकार स्पष्ट करा. थोडक्यात टिपा लिहामध्ये गृहनिर्माण संस्थेचे पुनर्विकास, संस्थेचे लेखापरीक्षण, विशेष सर्वसाधारण सभा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्यपुस्तिकेची मॅन्युअल उद्दिष्टे व व्याप्ती लिहा. थोडक्यात टिपा यामध्ये थकबाकी वसुली, त्यानंतर मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स, सहकारी गृहनिर्माण संस्थेने ठेवायची हिशोब पुस्तके, कागदपत्रे व नोंद पुस्तके याची यादी तयार करा किंवा यादी करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे प्रकार व कार्य स्पष्ट करा. हे प्रश्न आहेत. सहकारी संस्थेच्या चळवळीचा ऐतिहासिक आढावा घ्या आणि महत्वाच्या घटना स्पष्ट करा. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निधीची उभारणी कशी केली जाते हे प्रश्न आहे. सभासदाच्या मृत्यूनंतर भाग दाखला व नामनिर्देशनाचे हस्तांतरण स्पष्ट करा. भाडेकरू सह भागीदारी फ्लॅट टाईप यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सांगा. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करा. वार्षिक सर्वसाधारण सभा स्पष्ट करा. सिंकिंग फंड, कर्ज निवारण निधी, निर्मिती व उद्योग स्पष्ट करा. देखभाल दुरुस्ती, सामायिक जागेचा वापर याबद्दल सभासदांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा. अशा प्रकारचे हे 20 प्रश्न आहेत. या 20 पैकी प्रश्न येतील तुम्हाला. आता उत्तीर्ण होण्यासाठी 10 टॉप कुठले प्रश्न तुम्ही पहिला तयार करायचं. पहिले जे आहे ते संक्षिप्त रूपे तुम्हाला करावेच लागतील कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि स्पेलिंग चुकू द्यायची नाही आहे. संक्षिप्त रूप जे आहेत त्याची. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, त्यानंतर सभासदांची कर्तव्य जबाबदाऱ्या टिपाली यामध्ये गृहनिर्माण संस्थेचे पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्याला,
त्यानंतर टीप विशेष सर्वसाधारण सभा सभासदत्वाचे प्रकार महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम हा येतोच ऍक्च्युली प्रत्येक वर्षी 1963. त्यानंतर थकबाकी वसुली यावरती टीप विचारली जाते. हिशोब पुस्तक व नोंद पुस्तके आणि जोड्याजुळामध्ये कलम दिलेले असतात आणि ते पाठच करायला लागतात तुम्हाला सर्व कलम. ठीक आहे, त्या पद्धतीमध्ये करायला तुम्हाला लागेल. तर आता हे जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं कशी असायला पाहिजेत, या पद्धतीमध्ये डिस्टिंक्शन लेवल उत्तर कसं लिहायला पाहिजे, तर या पद्धतीमध्ये आपण दिलेलं आहे. प्रश्न पहिला, जसं मी सांगितलं की सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विविध प्रकार स्पष्ट करा, असं जर प्रश्न आला 10 ते 15 मार्कला येऊ शकतो. हा सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी आलेला प्रश्न आहे, तर हा प्रश्न नक्की येऊ शकतो. तर ह्या प्रश्नासाठी प्रस्तावना काय असू शकते. आता हे जे प्रस्तावना त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, हे प्रकाराला प्रत्येक ह्याला अंडरलाईन करायचे आहे, जेणेकरून एक्झामिनरचं लक्ष जाऊ शकतं तिकडे. तर यासाठी प्रस्तावना कशी येईल उत्तरामध्ये, सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी केलेली स्वैच्छिक संस्था होय. या संस्था सभासदांना परवडणाऱ्या किमतीत निवासी घरे पुरवण्यासाठी स्थापन केल्या जातात. त्यांचे खालील मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार काय काय आहेत. पहिला, एक भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्था, टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी. या प्रकारात जमीन संस्थेच्या मालकीची असते. सभासद स्वतः संस्थेने दिलेल्या भूखंडांवर घर बांधतात. भूखंड म्हणजे जमीन. ठीक आहे. सभासदाला घरावर वंश परंपरागत अधिकार मिळतो, परंतु जमीन संस्थेचीच असते. आता जमीन याच्यामध्ये कसं, जमीन संस्थेचीच राहते, जमीन आपली नसते. ठीक आहे. यामध्ये जमीन संस्थेच्या मालकीची असते, सभासदांच्या नाही. सभासदाला फ्लॅटवर वंश परंपरागत ताबा मिळणार असतो किंवा त्याचा अधिकार असतो. त्यानंतर कॉलन्या व भूखंड वसाहतीमध्ये अधिक सामान्य हा प्रकार असतो. त्यानंतर भाडेकडू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था, टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी फ्लॅट टाईप मध्ये, हा सर्वात जास्त शहरी भागात चालणारा प्रकार आहे. या प्रकारामध्ये जमीन आणि इमारत दोन्ही संस्थेच्या मालकीचे असतात. सभासद असेपर्यंत विशिष्ट गाळा ताब्यात ठेवू शकतात. शहरी भागात म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात हा प्रकार सर्वात जास्त आढळून येतो. जमीन आणि इमारत दोन्ही संस्थेच्या मालकीच्या असतात. यामध्ये सभासदांना ताबा हक्क मिळतो, मालकी हक्क मिळत नाही. सर्व सामायिक जागा ज्या असतात त्या सभासदांच्या असतात. आणि म्हणजे सामायिक जागा म्हणजे टेरेस असेल, कॉमन किंवा लॉबी असेल, किंवा तुमच्या स्टेअरकेस वगैरे असतील, किंवा पार्किंग जे असतं विजिटर पार्किंग वगैरे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या सभासदांच्या असतात, सर्व सभासदांच्या असतात. शहरांमध्ये सर्वाधिक प्रचलित प्रकार असतो. आता हल्ली बघा तुम्ही टेरेसवरती बरेचसे फंक्शन्स असतील, काही असतील, तर ते टेरेसवरती केले जातात. सो त्यामुळे ते त्या पद्धतीमध्ये आहे. त्यानंतर तिसरं जे आहे, सेवा कर्मचारी गृहनिर्माण संस्था, सर्व्हिस हाऊसिंग सोसायटी, सर्वंट हाऊसिंग सोसायटी तुम्ही म्हणू शकता थोडक्यात. विशिष्ट नियोक्ता म्हणजेच शासकीय विभाग किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी निवासी व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन केलेली संस्था असते. सभासदत्व एकाच नियोक्त्याच्या कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित असते. सरकारी नोकर, बँक कर्मचारी, सार्वजनिक उपक्रम कर्मचारी अशा संस्था ही गोष्ट स्थापन करतात. म्हणजे थोडक्यात काय की सरकारी नोकरी, आता थोडक्यात याचं सांगायचं झालं उदाहरण तर पोलीस लाईन जी असते, पोलीस कॉलनी बनवलेली असते, पोलीस क्वार्टर्स जे असतात किंवा मिलिटरी क्वार्टर्स वगैरे, हे सरकारी नोकरांसाठी बनवलेले असतात. बँक कर्मचाऱ्यांसाठी जे एसबीआय समजा आता सहकारी बँक आहे, तर एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारी बँक जी आहे, एसबीआय कॉलनी वगैरे आहे. पुण्यामध्ये बघा कोथरूडमध्ये आहे, तर तिथे तुम्हाला ती कॉलनी जी आहे ती या प्रकारात मोठे सर्व्हिस हाऊसिंग सोसायटी या प्रकारामध्ये. आणि सार्वजनिक उपक्रम कर्मचारी सुद्धा असतात. म्हणजे जसं समजा कोथरूडमध्ये आलं तुम्ही, वनाज कंपनी आहे, वनाज कंपनीच्या सुद्धा त्यांची एक सेपरेट कॉलनी आहे वनाज हाऊसिंग सोसायटी. आता ती सुद्धा याच प्रकारामध्ये मोडते. त्यानंतर चौथा आहे गृहनिर्माण तारण वित्त संस्था, हाऊसिंग फायनान्स सोसायटी. आता या प्रकारामध्ये या संस्था सभासदांना घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देते. कमी व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध करते. हाऊसिंग फायनान्स सोसायटी. ठीक आहे. सभासदांना स्वतःचे घर बांधण्यास मदत करते. त्यानंतर पाचवं जे आहे त्याच्यामध्ये इतर गृहनिर्माण संस्था म्हणजे अदर हाऊसिंग सोसायटीज. यामध्ये वरील 4 प्रकारात न बसणाऱ्या परंतु गृहनिर्माण सुविधा पुरवणाऱ्या संस्था या वर्गात येतात. विशेषतः याच्यामध्ये एक विशिष्ट गट, व्यावसायिक असू शकतात, धार्मिक संघटना,
यांनी स्थापन केलेल्या संस्था असतात. धार्मिक संघटनामध्ये सर समजा एखादी धर्मशाळा असेल किंवा व्यावसायिक गोदाम असतील, तर हे जे आहेत हे या गटामध्ये मोडतात. कुठल्या? अदर हाऊसिंग सोसायटीज म्हणजेच इतर गृहनिर्माण संस्था या प्रकारात. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे वैशिष्ट्य काय असणार आहेत? आता हे थोडंसं तुम्हाला मी एक एक करून दिलंय, कारण तुम्ही असं जरी लिहिलं तरी बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण थोडंसं वाक्य थोडं इलॅबरेट केलं तर चांगलं राहील. ठीक आहे. स्वैच्छिक सभासदत्व असते, कोणीही याला जबरदस्ती करत नाही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये. लोकशाही व्यवस्थापन असते, यामध्ये निवडणुकीद्वारे व्यवस्थापकीय समिती नेमली जाते. एक सभासद एक मत, भाग भांडवलचा विचार न करता ह्या एक सभासद एक मत याच दृष्टिकोनातून विचार केला जातो. बिगर नफा उद्दिष्ट, नो प्रॉफिट याचं एक ध्येय असतं. सभासदांची सेवा हाच यांचा हेतू असतो. नोंदणीकृत संस्था असतं, ज्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत या सर्व संस्था नोंदण केलेल्या असतात. परस्पर सहकार्य म्हणजे सेल्फ हेल्प आपण म्हणतो. यामध्ये सभासद एकमेकांना मदत करतात, जेणेकरून संस्था जी आहे ती अधिक बळकट होते. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्य काय आहेत? सभासदांना निवासी घरं, गाळे उपलब्ध करून देणे किंवा करणे, जमीन खरेदी करणे व इमारत बांधणे किंवा बांधवून घेणे, इमारत व सामायिक सुविधांची देखभाल व दुरुस्ती करणे, देखभाल शुल्क गोळा करणे व संस्थेच्या विधी व्यवस्थापित करणे, वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करणे, व्यवस्थापकीय समिती निवडणूक त्यांची घेणे, व्यवस्थापकीय समिती मॅनेजिंग कमिटी म्हणतो आपण त्याला, सर्व वैधानिक पुस्तके, नोंदणी व कागदपत्रे ठेवणे, फ्लॅट हस्तांतरण, नामनिर्देशन व वारसा हक्क सुलभ करणे, भाग भांडवल, देखभाल शुल्क, कर्ज याद्वारे निधी उभा करणे. निष्कर्ष काय विचारला जाईल याचा? जर समजा तुम्ही निष्कर्ष लिहिला याचा तर कसा लिहिला जाईल? सहकारी गृहनिर्माण संस्था माध्यम व निम्न उत्पन्न गटांसाठी परवडणारे घर उपलब्ध करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण सहकारी संस्थेचं जाळं आहे. कारण महाराष्ट्रात तुम्ही पहा, जसं मुंबई आहे, त्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी आहे. आता ऑलमोस्ट ज्या काही ज्या मोस्ट इम्पॉर्टंट सिटी आहेत किंवा ज्या आपण म्हणू शकतो की डेव्हलपिंग सिटी किंवा डेव्हलप होणाऱ्या सिटी ज्या आहेत, आता चालू आहे डेव्हलपमेंट सर्वकडे, तर ह्या सर्व गोष्टीमध्ये हे चालू आहे. परीक्षकासाठी टिप काय असू शकते याच्यामध्ये? आता हे चूक काय करायची नाही, याच्यामध्ये फक्त 2-3 प्रकार लिहायचे नाही, सर्व 5च्या 5 प्रकार लिहायचे. ठीक आहे, गृहनिर्माण संस्थेचे प्रकार, तर ते खूप महत्वाचं आहे. टिप काय लिहायची याच्यामध्ये? टिप काय असणार आहे? वैशिष्ट्य आणि कार्य वेगवेगळ्या उपशीर्षकाखाली लिहा, म्हणजे जे शीर्षक आणि उपशीर्षक आपण लिहितो, हेडिंग सब हेडिंग, त्याच्या वेगवेगळ्या शीर्षकाखाली लिहा. महत्वाचे शब्द अधोरेखित करा, जसं भाडेकरू मालकी, भाडेकरू सहभागीदारी संस्था, सेवा संस्था. त्यानंतर अतिरिक्त गुणासाठी तुम्हाला भाडेकरू मालकी व भाडेकरू सहभागीदारी याची तुलना करणारा तक्ता जोडा, जर तुम्हाला करायचं असेल तर आपण तिथे दिलेलं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, यामध्ये महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम मोफा कसा, तुम्ही मोफा आलं तर मोफासाठी उत्तर कसं लिहू शकता? यामध्ये प्रस्तावना कशी असणार आहे मोफासाठी? महाराष्ट्र मालकी गाळे बांधकामाची प्रोत्साहन, विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण याचे नियम अधिनियम 1963, ज्याला मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट म्हणून ओळखले जाते. हा अधिनियम बांधकाम व्यावसायिकांकडून, प्रवर्तकांकडून गाळा खरेदीदारांचे संरक्षण करण्यासाठी संमत करण्यात आला आहे. 1964 मध्ये हा कायदा अंमलात आणला. मोफाची उद्दिष्ट काय आहेत? गाळ्याचे बांधकाम, विक्री व व्यवस्थापन यांचे नियमन करणे, गाळा खरेदीदारांना बेईमान बांधकाम व्यावसायिकांपासून संरक्षण देणे, गाळा व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे, प्रवर्तक म्हणजेच बिल्डर बिल्डरवर कायदेशीर बंधने घालणे, जो प्रवर्तक असतो त्याच्यावरती. सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना सुलभ करणे. त्यानंतर मोफा 1963च्या प्रमुख तरतुदी काय असणार आहेत मोफामध्ये? तर नंबर 1 ह्याला अंडरलाईन करायचे, प्रवर्तकाच्या म्हणजेच प्रमोटरच्या जबाबदारी कलम 3 ते 8 काय आहेत? यामध्ये प्रकल्पाची सर्व माहिती गाळा खरेदीदारांना उघड करणे, विक्री करारनामा ॲग्रीमेंट फॉर सेल्स करण्यापूर्वी किमतीच्या 20% पेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही, प्रत्येक खरेदीदारासोबत लेखी विक्री करारनामा करणे, ठरल्या वेळी गाळ्याचा ताबा देण्यापूर्वी भोग वाटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्युपेशन सर्टिफिकेट देणे किंवा घेणे. 2 गृहनिर्माण संस्थेची स्थापना कलम 10 अंतर्गत,
कशी असते? प्रवर्तकाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे. बहुसंख्य गाळे विकल्यानंतर 4 महिन्यात संस्था स्थापन करणे बंधनकारक असते. प्रवर्तकाने स्वतः संस्थेच्या सभासद बनणे आवश्यक असते. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 3 मालकी हस्तांतरण म्हणजेच कन्व्हिनियन्स म्हणू शकतो आपण, कलम 11 अंतर्गत. प्रवर्तकाने संस्थेच्या नावाने अभिहस्तांतरण लेख कन्व्हेन्स डीड करणे आवश्यक आहे. ठरलेल्या कालावधीत हे करणं बंधनकारक असतं. त्यानंतर चौथा आहे मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स. प्रवर्तक अभिहस्तांतरण करण्यास नकार देत असल्यास संस्था सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज करू शकते. सक्षम प्राधिकरण एकतर्फी मानवी अभिहस्तांतरण दाखला देते. त्यामुळे जमीन व इमारतीची मालकी संस्थेकडे हस्तांतरित होते. तो अशा प्रकारे तुम्ही ते करू शकतात. 5 गाळा खरेदीदाराचे हक्क काय असतात? नकाशे व कागदपत्रे तपासण्याचा हक्क असतो किंवा अधिकार असतो. सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा हक्क, अभिहस्तांतरण लेख मिळवण्याचा हक्क किंवा अधिकार, ठरल्या वेळी गाळ्याचा ताबा मिळण्याचा अधिकार किंवा हक्क, प्रवर्तक जबाबदारी पाळत नसल्यास कायदेशीर उपाय करण्याचा हक्क. त्यानंतर गाळा खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत? ठरलेल्या वेळापत्रकानुसार किंमत भरणे, गृहनिर्माण संस्थेचे सभासद बनणे, परवानगीशिवाय गाळ्याचा वापर बदलू नये. त्यानंतर देखभाल शुल्क वेळेवर भरणे, संस्थेच्या उपविधीचे पालन करणे, अशा प्रकारचं त्याचे अधिकार आहेत किंवा जबाबदाऱ्या आहेत. महाराष्ट्र मालकी गाळे नियम 1964 मोफाच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रियात्मक तपशील, नमुने व अटी यांचे नियम 1964 मध्ये तयार करण्यात आलेले आहेत. आता मोफाचे महत्व काय? बेईमान बांधकाम व्यावसायिकांकडून गाळा खरेदीदारांचे संरक्षण, मालमत्तेचा स्पष्ट मालकी हक्क सुनिश्चित करणे, गृहनिर्माण संस्था ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या स्थापनेस प्रोत्साहन देणे, त्यानंतर संस्था मालमत्ता क्षेत्रात पारदर्शकता आणणे. आणि निष्कर्ष या प्रश्नासाठी काय असणार आहे? मोफा 1963 हा महाराष्ट्रातील गाळा मालकांसाठी एक महत्वपूर्ण कायदा आहे. तो खरेदीदारांचे संरक्षण करतो, बांधकाम व्यावसायिकांचे नियमन करतो आणि सहकारी गृहनिर्माण संस्था माध्यमातून सामूहिक मालकी सुलभ करतो. परीक्षकांसाठी टिप काय आहेत? आता ह्या टिपा ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रत्येक प्रश्नाला टिपा देतोय आपण, तर त्या टिपा तुम्ही नक्की फॉलो करा. चूक करायची नाही कशामध्ये? मोफा आणि माफा यामध्ये चूक नाही करायची. मोफा 1963 व महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी अधिनियम माफा 1970 मध्ये गोंधळ होतो. तर हे दोन्ही गोंधळ करायचा नाही दोन्हीमध्ये, दोन्ही वेगवेगळे आहेत. रचना कशी असू शकते उत्तरासाठी? याच्यामध्ये उद्दिष्ट, तरतुदी, हक्क, जबाबदाऱ्या, नियम 1964 आणि निष्कर्ष, अशा प्रकारे तुम्ही उत्तर ह्याचं लिहू शकता. आता याच्यामध्ये अंडरलाईन काय काय करायचंय? मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स, विक्री करारनामा, त्यानंतर म्हणजे सेल्स डीड म्हणतो आपण त्याला, सक्षम प्राधिकरण, अतिरिक्त गुन्ह्यांसाठी कलम क्रमांक नमूद करायचा आहे प्रत्येक ह्याचा, कलम 10, कलम 11, कलम 3 ते 8 वगैरे अशा प्रकारचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे दीर्घोत्तरामधला, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. हा निश्चित येणारा प्रश्न आहे. या प्रश्नासाठी प्रस्तावना काय लिहिणार आहात तुम्ही? 1-2 ओळीची प्रस्तावना नक्की लिहा प्रत्येक उत्तरासाठी. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रत्येक सभासदांची महत्वपूर्ण कर्तव्य, हक्क व जबाबदाऱ्या असतात. या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 तरतुदीनुसार किंवा नियम 1961 आणि संस्थेच्या उपविधीद्वारे निश्चित केलेल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक कर्तव्य काय आहेत? आता हे कर्तव्य जसे लिहायच्यात ना, आर्थिक, सामाजिक वगैरे असे सर्व गोष्टी लिहायच्यात, कर्तव्याचे प्रकार पाडून लिहायच्यात. तर आर्थिक कर्तव्य दरमहा देखभाल शुल्क, सेवा शुल्क, सिंकिंग फंड दुरुस्ती निधी सहनियमित व वेळेवर भरणे, संस्थेने मागणी केल्याप्रमाणे भाग रक्कम पूर्णपणे भरणे, सर्व थकबाकी, व्याज व दंड वेळेत भरणे, सर्वसाधारण सभेने ठरवलेल्या दुरुस्ती निधी व सिंकिंग फंडात योगदान देणे, लागू असलेल्या मालमत्ता कर व इतर शासकीय करांचा भरणा करणे. त्यानंतर देखभाल व संरचनात्मक कर्तव्य काय असणार आहेत? इमारतीच्या संरचनेला हानी न पोहोचवता गाळा चांगल्या स्थितीत ठेवणे, व्यवस्थापकीय समिती लेखी पूर्व परवानगी न घेता कोणताही संरचनात्मक बदल करू नये, सामायिक जागेत दुरुस्ती करण्यासाठी संस्थेच्या कामगारांना किंवा कंत्राटदारांना प्रवेश देणे, इमारतीत कोणताही गळती किंवा नुकसान किंवा दोष आढळल्यास तात्काळ व्यवस्थापकीय समितीला कळवणे, भार वाहणाऱ्या भिंती, खांब किंवा रचना या संरचना काढणे किंवा बदलणे शक्य नाही विदाउट परमिशन.
कायदेशीर व प्रशासकीय कर्तव्य काय आहेत? महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि संस्थेच्या उपविधीचे पालन करणे, सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे आणि लोकशाही निर्णय प्रक्रियेत सहभागी घेणे. गाळ्याच्या वारसा हक्कासाठी संस्थेकडे नामनिर्देशन नमुना सादर करणे. गाळा भाड्याने देण्यापूर्वी व्यवस्थापकीय समितीची लेखी पूर्व परवानगी घेणे गरजेचं आहे. गाळा हस्तांतरित करण्यापूर्वी संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. सामाजिक व नागरी जबाबदाऱ्या यामध्ये संस्थेत शांतता, सौहार्द व समुदाय भावना राखणे म्हणजेच समंजस भाव म्हणतो आपण त्याला. इतर सभासदांना त्रास देणे, गोंधळ घालणे किंवा निर्धारित वेळेनंतर आवाज करणे टाळणे. गाळ्याच्या आत व सामायिक जागेत स्वच्छता राखणे. व्यावसायिक बेकायदेशीर किंवा अनैतिक कारणांसाठी गाळ्याचा वापर न करणे. ज्वलनशील किंवा धोकादायक किंवा बेकायदेशीर साहित्य साठवणे किंवा ते टाळणे. सामायिक जागेबद्दल जबाबदाऱ्या काय असतात? जिने, पॅसेज, गच्ची, पार्किंग यासारख्या सामायिक जागांवर अतिक्रमण करू नये. पॅसेज किंवा सामायिक जागेत वैयक्तिक वस्तू ठेवू नयेत. लिफ्ट, पाण्याच्या टाक्या, पंप, जनरेटर किंवा इतर सामायिक सुविधांना नुकसान पोहोचवू नये. वाहने केवळ नियुक्त पार्किंग जागेतच उभी करावीत. संस्थेने पुरविलेल्या बाग व मोकळ्या जागा जपून ठेवाव्यात. सभासदांचे हक्क संपूर्णतेसाठी यामध्ये सर्वसाधारण सभांमध्ये मत देण्याचा व उपस्थित राहण्याचा हक्क, व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीत उमेदवारी करण्याचा हक्क, त्यानंतर संस्थेची हिशोब पुस्तके तपासण्याचा हक्क कलम 32 अन्वये, सर्व सभांची नोटीस मिळण्याचा हक्क, त्यानंतर व्यवस्थापकीय समितीच्या निर्णयाविरोधात तक्रार करण्याचा हक्क. निष्कर्ष काय येईल या उत्तरासाठी? सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या सुव्यवस्थित गृहनिर्माण संस्थेचा पाया आहे. जेव्हा सभासद आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात तेव्हा संस्था भरभराटीस येते आणि सर्व सभासद जे आहेत ते चांगल्या राहणीमानाचा फायदा घेतात किंवा त्यांना होतो. हक्क आणि कर्तव्य एकमेकांशी निगडीत आहेत. आणि या प्रश्नासाठी टिप काय असू शकते तुम्हाला? तुम्ही कशा प्रकारे हे प्लॅन करू शकता? फक्त आर्थिक कर्तव्य लिहायचं नाहीये, सर्व 5-6 ज्याचे टाइप्स पाडून तुम्हाला लिहायचे, त्याचे वर्ग करायचं आणि लिहायचं. टिप, प्रत्येक वर्गासाठी हे ठळक उपशीर्षक वापरा. परीक्षकांवर चांगली छाप पडते यामुळे. महत्वाचे शब्द अंडरलाईन करायचे. सिंकिंग फंड, ना हरकत प्रमाणपत्र, संरचनात्मक बदल, उपविधी. त्यानंतर अतिरिक्त गुणांसाठी शेवटी सभासदांचे हक्क हा स्वतंत्र भाग जोडा. सभासदांचे हक्क हे बघा इथे लिहिलेलं आपण, ठीक आहे, हे शेवटी जोडायचं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे सभासदांचे विविध प्रकार. सभासदत्वाचे विविध प्रकार म्हणतो आपण, याला हा पण निश्चित येणारा प्रश्न आहे. यासाठी प्रस्तावना काय असणार आहे? सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि संस्थेच्या उपविधीद्वारे नियंत्रित केले जाते. विविध प्रकारच्या सभासदांना वेगवेगळे हक्क व जबाबदाऱ्या असतात. सभासदत्वांचे प्रकार काय आहेत? एक, सामान्य नियमित सभासद, रेग्युलर व किंवा ऑर्डिनरी मेंबर इंग्रजीमध्ये म्हणतो. संस्थेत गाळा मिळालेल्या व भाग म्हणजे शेअर धारण करणारा व्यक्ती असतो. संपूर्ण भाग रक्कम भरलेली असते. सर्व हक्क उपभोगतो. मतदान, निवडणूक लढवतो. सर्वसाधारण सभेत उपस्थित राहतो. सर्व कर्तव्य पार पाडतो. देखभाल शुल्क, उपविधीचे पालन करतो. हा प्राथमिक व सर्वात महत्वाचा प्रकार आहे. नंबर 2, सहयोगी सभासद म्हणजेच असोसिएट मेंबर. प्राथमिक सभासदांसोबत संयुक्तपणे गाळा धारण करणारा व्यक्ती म्हणजे सहयोगी सभासद असतो. सामान्यतः पती, पत्नी, कुटुंबातील सदस्य किंवा सहमालक सभेस उपस्थित राहू शकतो, परंतु केवळ प्राथमिक सभासद म्हणजे प्रायमरी जो मेंबर आहे तोच अनुपस्थित असेल तेव्हाच दुसरा जो सहयोगी सभासद मत देऊ शकतो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 27 अन्वये नियंत्रित असते. व्यवस्थापकीय समितीवर निवडणूक लढवता येत नाही. म्हणजे कोण सहयोगी सभासद जो असोसिएट मेंबर असतो त्याला, ठीक आहे. तिसरं, नाममात्र सभासद म्हणजे नॉमिनल मेंबर म्हणतो आपण त्यांना इंग्रजीमध्ये. गाळ्याचा मालक नसलेला परंतु भाडेकरू म्हणून ताब्यात ठेवणारा व्यक्ती असतो. संस्थेचे भाग म्हणजे शेअर धारण करत नाही. मतदान करता येत नाही. निवडणूक लढवता येत नाही. सर्वसाधारण सभेस उपस्थित राहता येत नाही. व्यवस्थापकीय समितीने नाममात्र सभासद म्हणून दाखल करणे आवश्यक असते. त्यानंतर 4,
सहानुभूती सभासद सिम्पथायझर मेंबर. संस्थेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणारी संस्था किंवा संघटना भाग विकत घेते परंतु कोणताही गाळा ताब्यात ठेवत नाही. मतदान करता येत नाही, निवडणूक लढवता येत नाही. सामान्यतः बँक, सहकारी महासंघ किंवा शासकीय संस्था किंवा बँका ज्या असतात नाव ज्यामध्ये NHB वगैरे ह्या येतात. त्यानंतर 5 कनिष्ठ सभासद म्हणजे ज्युनियर मेंबर. 18 वर्षाखालील व्यक्ती ज्याला वारसा हक्काने किंवा भेट म्हणून गाळा मिळालेला आहे, मतदान करता येत नाही. व्यवस्थापकीय समितीवर निवडणूक लढविता येत नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपोआप पूर्ण सभासद बनतो. पालकाद्वारे सभासदत्वाचे हक्क वापरले जातात. सो त्या पद्धतीने आता इथे तुलनात्मक तक्ता नक्की करा. जर समजा हा आला सभासदांचे प्रकार तर त्याला तुलनात्मक तक्ता नक्की करावा लागेल. प्रकार असा तक्ता बनवायचा, प्रकार, मतदानाचे हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क आणि भागधारण. तर सभासद, सामान्य सभासद, यस, जो सामान्य सभासद असतो तो रेग्युलर मेंबर, याला सर्व हक्क असतात, सर्व गोष्टी, मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क आणि भागधारण करतो. सहयोगी सभासद केवळ प्राथमिक आणि अनुपस्थित असल्यास तेव्हा याचा मतदानाचा हक्क बजावू शकतो. निवडणूक लढवता येत नाही आणि हा भाग शेअर संयुक्त असतो म्हणजेच शेअर्ड म्हणू शकतो. त्यानंतर नाममात्र सभासद, कुठलाही ह्याला मतदानाचा हक्क नसतो, निवडणूक नाही लढू शकत आणि शेअर किंवा भागधारण सुद्धा करू शकत नाही. सहानुभूती सभासद, याला सुद्धा मतदानाचा हक्क नसतो, निवडणूक लढवण्याचा हक्क नसतो आणि भाग फक्त धारण करतात हे लोक किंवा ही संस्था. कनिष्ठ सभासद, 18 वर्षापर्यंत मतदानाचा हक्क नाही, त्यानंतर निवडणूक लढवायचा हक्क नाही आणि पालकाद्वारे याचा शेअर जो आहे तो होल्ड केला जातो. तर अशा प्रकारे तक्ता बनवायचा आहे. जर समजा तुम्हाला असा प्रकार आला तर सभासदत्व संपुष्टात येणे, त्याला अंडरलाईन करायचे. म्हणजेच यामध्ये सभासदत्व एंड होते, ज्यामध्ये गाळ्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करणे, ट्रान्सफर ऑफ फ्लॅट म्हणतो आपण त्याला. सभासदाच्या मृत्यूनंतर हित नामनिर्देशित व्यक्तीकडे हस्तांतरित करणे, म्हणजेच थोडक्यात काय, जो नॉमिनेशन दिलेलं आहे त्यालाच मिळतं ह्या गोष्टी. त्यानंतर वारसा हक्क म्हणतो आपण त्याला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 35 अन्वये हकालपट्टी आणि व्यवस्थापकीय समितीने स्वीकारलेला राजीनामा, या पद्धतीमध्ये हे सभासदत्व संपुष्टात येते. निष्कर्ष या प्रश्नासाठी काय येणार आहे तुमचा? सभासदत्वाच्या प्रकाराची माहिती संस्थेच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. प्रत्येक प्रकारच्या सभासदाचे विशिष्ट हक्क असतात व जबाबदाऱ्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व उपविधींद्वारे परिभाषित केलेले असतात किंवा आहेत. या पद्धतीमध्ये तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे. आणि परीक्षकांसाठी सूचना काय, म्हणजे आता चूक करायची काय नाही तुम्ही, की ज्यामध्ये सहयोगी सभासद व नाममात्र सभासद यांच्यात गोंधळ करू नका, कारण सर्वसाधारणपणे दोन्ही सेमच वाटतात त्याची उत्तरं, पण तो फरक नीट समजून घ्यायचा त्या दोन्ही मधला. सहयोगी सभासद ज्यामध्ये संयुक्त मालक आणि नाममात्र जो असतो तो भाडेकरू असतो. सो हे खूप महत्वाचं आहे. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यानंतर यासाठी टिप काय लिहिताय तुम्ही, तर यासाठी तुलनात्मक तक्ता नेहमी अतिरिक्त मार्कांसाठी तयार करा. जो आपण तक्ता तयार केलेला आहे इथे हा तक्ता नक्की तयार करा जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स हवे असतील तर. आणि अंडरलाईन करायचे सहयोगी सभासद, कलम 27, नाममात्र सभासद, कनिष्ठ सभासद, सर्व गोष्टी ज्या मी इकडे अंडरलाईन केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी अंडरलाईन करायच्या आहेत. अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला असे सॉल्व्ह करायचे आहेत, त्याचे उत्तर असे आले पाहिजेत. तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर मेक शुअर करायचे की सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर कराल. आता जो पुढला भाग आहे येणारा, त्यामध्ये आपण उर्वरित जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्व गोष्टी इन्क्लूड असणार आहेत. तुम्हाला टिपा लिहा असेल किंवा स्ट्रॅटेजीज वगैरे असतील. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, तुम्ही वेळ कसं मॅनेज करू शकाल या पेपरसाठी, ह्या सर्व गोष्टी या पुढील पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा होता भाग 1 CHM पेपरसाठी अपेक्षित प्रश्न जे आहेत त्याबद्दल, कसे लिहायला हवे होते, काय होते. हा रेक्टिफाईड व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक काहीच नाहीये, पूर्णपणे आपण काढून टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि अजून याचा दुसरा भाग जो आहे तो उद्या नक्की येईल, नेक्स्ट व्हिडिओ. तर तोही तुम्ही व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. आणि हा पूर्ण पॅटर्न फॉलो करा, व्यवस्थित परीक्षा द्या. आणि जरी मध्ये काही अडचण आली तर प्लीज कॉल करा किंवा मेसेज करा तुमचे प्रश्न. नक्कीच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं समाधान दिलं जाईल. तर भेटूया भाग 2 मध्ये उर्वरित प्रश्नांसह. तोपर्यंत नमस्कार.